डिजांगो फोल्डर ओपन केला. आज आपला आहे डेट 13. ठीक आहे, डे 13. डे 13 ला ओपन करतो. CMD पहिली कमांड आहे py. ठीक आहे, py -m vn env आणि env. ठीक आहे, ठीक आहे, आपलं vnv आता क्रिएट आहे. नेक्स्ट कमांड आहे आपली env /script /activate. थर्ड कमांड आहे आपली pip install Django. ठीक है, Django -admin start project. Start project demo project. नेक्स्ट कमांड आहे आपली कोड स्पेस डॉट. तर आपला VS कोड ओपन. आता cd डेमो प्रोजेक्ट. नेक्स्ट कमांड आहे आपली Django admin start app my app. नंतर py manage py run server. चला आपला सर्वर रन. सर्वर रन. ठीक आहे, आता मी पहिलं काम आहे माझं. मी काय करणार आधी सेटिंग्स py सेटिंग्स क्लिअर करून घेतो. सेटिंग इन्स्टॉल ॲप मध्ये माझं जे ॲप आहे इन्स्टॉल केलेलं आहे त्याला रजिस्टर करून घेतो. त्याला माझं रजिस्टर. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये DIRS मध्ये टाकून देतो. टेम्पलेट सिंगल कोड मध्ये. ठीक आहे, आता टेम्पलेट बनवलं. आता काय बनवणार आपल्याला टेम्पलेट फोल्डर बनावं लागणार आहे. न्यू फोल्डर टेम्पलेट. ठीक आहे, क्लिअर. सेटिंग क्लिअर झालं. ठीक आहे, आता माझं काम काय आहे URLs मध्ये. URL मध्ये काय करतो, इम्पोर्ट करतो व्ह्यूजला. पुन्हा कोण करायचे इम्पोर्ट व्ह्यूजला माय ॲप इम्पोर्ट व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. ठीक आहे, एक पाथ बनवतो. पाथ सिंगल कोट स्लॅश कॉमा व्ह्यू डॉट होम नावाचा असला कॉमा. ठीक आहे, आता व्ह्यूज ओपन करतो. व्ह्यूज ओपन केली. ठीक आहे, हे फंक्शन बनवतो होम नावाचा बनवला. त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे, रिटर्न प्रिंटर डबल कोट मध्ये होम डॉट HTML. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट देतो. ठीक आहे, आता होम डॉट HTML काय पण आपल्याला एक फाईल बनवायची. ठीक आहे, और टेम्पलेट फोल्डर मध्ये आलो. टेम्पलेट फोल्डर मध्ये मी फाईल बनवली. ठीक आहे, होम डॉट HTML ची फाईल बनवली. ठीक आहे, तर H1 मध्ये हेडिंग टॅग देतो त्याला वेलकम टू होम पेज. आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं, माझा आउटपुट आला वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आता मला इथे लिंक क्रिएट करायचं होतं. एंटर टॅग येतो. ठीक आहे, लिंक क्रिएट करतो.
HREF. ठीक आहे. स्लॅश आज आपल्याला करायची स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मला समजून जाईल. ठीक आहे, मी करतो आधी स्टेट घेतो. स्टेट एक URL बनवली. ठीक आहे, आता बटन बनवतो, त्याला स्टेट नाव देतो. स्टेट. ठीक आहे, आलो ब्राउझरला रिफ्रेश करा, माझा स्टेट नाव बटन आलो. ठीक आहे, आता मी आलो URL मध्ये. URL मध्ये मला काय बनायचे, पाथ बनवायचा आहे. ठीक आहे, विंडो व्ही, कोणता स्टेट नावाचा स्टेट स्लॅश डब्ल्यू स्टेट बनवला. ठीक आहे, आता त्याचा एक फंक्शन पण बनवायचा मला, कशामध्ये, व्ह्यूज मध्ये. ठीक आहे, जिथं माझा पुरा स्टेटचा हे राहील. कॉपी केला, पेस्ट केला. ठीक आहे, स्टेट डॉट टेस्ट. आता स्टेटचा फंक्शन बनवला. ठीक आहे, आता बनायची मला स्टेट डॉट टेस्टिमेल. त्याच्यामध्ये मी स्टेटसाठी फॉर्म बनवणार आहे. ठीक आहे, न्यू फाईल स्टेट डॉट टेस्टिमेल. ठीक आहे, आता तिथं काय बनवतो, फॉर्म बनवतो. एक हेडिंग टॅग देतो, स्टेट इन्फॉर्मेशन नावाचा. स्टेट इन्फॉर्मेशन. क्लिक केलं, आलं स्टेट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता मला इथे करायची फॉर्म क्रिएट करायचा स्टेटसाठी. एक फॉर्म टॅग घेतो. ठीक आहे, स्टेट सॉरी ॲक्शन देतो. ॲक्शन मध्ये स्लॅश सेव्ह स्टेट नावाचं स्लॅश. ठीक आहे, त्याला मेथड देतो पोस्ट. ठीक आहे, मेथड दिली. आता मी काय करतो, फॉर्म बनायचा स्टार्ट करतो. ठीक आहे, हेडिंग देतो. ठीक आहे, पहिलं आहे आपलं स्टेट नेम. इनपुट टाईप टेक्स्ट, त्याला नेम देतो स्टेट नेम. ठीक आहे, आणि अजून एक घेतो फील्ड स्टेट डिटेल्स. आज 2 फील्ड बस. स्टेट नेम स्टेट इन्फो. इन्फॉर्मेशन करतो स्टेट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आणि इथे देतो इन्फो स्टेट इन्फो, मतलब स्टेट इन्फॉर्मेशन. आज 2 फील्ड, तर मला लागते फक्त स्टेट नेम लागते फॉरेन केससाठी. ठीक आहे, त्याला बटन देतो, बटन सेव्ह स्टेट, सेव्ह स्टेट BR टॅग टाकतो. चालू ब्राउझरला रिफ्रेश केला. आता माझा काय झाला, स्टेटचा फॉर्म आला. ठीक आहे, ह्याच्यात मी ऍड करणार स्टेट आणि ते सेव्ह करतो. ठीक आहे, सेव्ह पण करू त्यांना. आलो. ठीक आहे,
सेव्ह स्टेटचे बनवते. आता फंक्शन बनवतो सेव्ह स्टेट, रिक्वेस्ट, ठीक आहे, रिटर्न करतो HTTP रिस्पॉन्स डेटा सेव्ह, त्याला करतो क्विक फिक्स फ्रॉम django.http import http रिस्पॉन्स, ठीक आहे. आता मी सेव्ह करतो, आलं माझं, ठीक आहे. एक एरर दिला त्याने, CSRF टोकन इज मिसिंग, ठीक आहे. कशामध्ये आपली स्टेट आहे, स्टेट मध्ये आलो, नेक्स्ट मेथड आपली कोणती, त्यामुळे आपल्याला CSRF टोकन कंपल्सरी, ठीक आहे. आलो बॅक, आता मी सेव्ह करतो. माझा काय झाला, डेटा सेव्ह. आता मी काय एमटी फिल केलेला आहे, काय झालंय, एमटी फिल केलं. मी त्यांना रिक्वायर्ड पण टाकून देऊ शकतो, रिक्वायर्ड इन्फोला पण रिक्वायर्ड टाकतो. ओके, आता मी सेव्ह करतो फाईल, ठीक आहे, रिफ्रेश केली. आता मी सेव्ह करतो. आता मी सेव्ह करू शकतो का, मी आधी तर सेव्ह केली, पण ज्या वेळेस मी रिक्वायर्ड टाकलं त्या टायमाला तो काय करणार, काहीतरी ते पेजमध्ये तुमचे जे आपले इनपुट आहे त्याच्यामध्ये काहीतरी फिल करा, तर तुमचा काही फॉर्म सेव्ह होईल. आता मी तर फिल करतो नेम मध्ये गुजरात घेतला, ठीक आहे, आणि सेव्ह करतो. मला एरर दिला त्याने, प्लीज फिल दिस फील्ड, इन्फॉर्मेशन टाकले त्याच्यात, झाला माझा डेटा सेव्ह. आता तो सेव्ह झाला, ठीक आहे. आता मी काय करतो, मॉडेल बनवून त्याला सेव्ह करतो, ठीक आहे. आपले कोणते स्टेट मॉडेल आहे, ठीक आहे. ठीक आहे, आलो मॉडेल डॉट पी वाय मध्ये. आता मॉडेल डॉट पी वाय पुढे आपण माय ॲप मध्ये एक क्लास बनवतो, स्टेट नावाचा, स्टेट मॉडेल, ठीक आहे. मॉडेल डॉट मॉडेल बनवला, आता आपल्या फील्ड्स येतात, ठीक आहे. इक्वल्स मॉडेल डॉट कॅर फील्ड, त्यांना देतो मॅक्स लेंथ 100, ठीक आहे ना, ठीक आहे. मॅक्स लेंथ जे आपली इन्फो आहे त्याला 200 देतो. आपला मॉडेल पण आता क्रिएट झाला, त्याला मी एक मायग्रेट करून घेतो, ठीक आहे. कंट्रोल सी, पी वाय मॅनेज डॉट पी वाय, मेक मायग्रेशन, ठीक आहे. माझा मॉडेल क्रिएट झाला, मायग्रेट करून माझं काय झालं, आता मायग्रेट पण झाला, ठीक आहे. आता याला रन सर्वर होतो, ओके. आलो, रिफ्रेश केला, ठीक आहे. आता मी माझा डेटा सेव्ह करतो, व्ह्यूज मध्ये आलो, ठीक आहे. स्टेट, ठीक आहे, इक्वल्स मॉडेल डॉट, ठीक आहे. आपलं कोणतं मॉडेल आहे आपलं, याला फिक्स करून घेतो, फ्रॉम डिजांगो, फ्रॉम ॲप इम्पोर्ट मॉडेल इम्पोर्ट केलं. आपलं मॉडेल कोणतं आता स्टेट मॉडेल आहे, डॉट ऑल, ठीक आहे. ऑलच आहे आपला, ठीक आहे.
तसंच आपला डेटा कशात आलेला आहे आपल्या इन्फो मध्ये. ठीक आहे, इक्वल रिक्वेस्ट डॉट पोस्ट, पोस्ट ऑफ स्टेट, स्टेट इन्फो. ठीक आहे, आणि डेटा सेव्ह करा आता, म्हणजे स्टेट डॉट सेव्ह झाला माझा सेव्ह आता डेटा. आता मी काय करतो, त्याला टेबलमध्ये प्रिंट करून देतो. ठीक आहे, टेबल मी आज इथंच बनवतो. ठीक आहे, स्टेटच्या पेजवर. ठीक आहे, स्टेट इक्वल्स मॉडेल्स डॉट ऑब्जेक्ट, आपलं सॉरी स्टेट मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल. डेटा आणला सगळा. ठीक आहे, ऑब्जेक्ट मध्ये पास केला, कर्ली ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये स्टेट इक्वल स्टेट, आणि ऑब्जेक्ट काय केला, पास केला, कॉमा ओबीजे. ठीक आहे. ठीक आहे, मी सेव्ह स्टेटला रिडायरेक्ट करून देतो, रिटर्न रिडायरेक्ट. कोणत्या पेज करून करतो, स्टेटच्या स्लॅश स्टेट या पेजवर त्याला रिडायरेक्ट केलं, तू रिडायरेक्ट पण करून टाकलं इम्पोर्ट करून. ठीक आहे, तसं मी आता सेव्ह करेन, तो रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करणार मला, स्टेटच्या. आता तिथं मी काय करतो, टेबल प्रिंट करतो माझा, डेटा प्रिंट करतो. फॉर्मच्या खाली आलो, टेबल घेतला, त्याला बॉर्डर देतो 1. ठीक आहे, विड्थ देतो इक्वल 100%. ठीक आहे, ठीक आहे. आता घेतो टेबल रो, त्याच्या आतमध्ये टेबल हेडिंग. ठीक आहे, इथं देतो सिरियल नंबर, सिरियल नंबर SR.10. ठीक आहे, पुढलं काय, स्टेट नेम, स्टेट नेम, स्टेट डिटेल्स या इन्फो. इन्फॉर्मेशन टाकू शकतो. ठीक आहे, जरा माझा टेबल क्रिएट आलो, ब्राउझरला रिफ्रेश केला, माझा टेबल आला. ठीक आहे, आता त्याच्यात मला डेटा आणायचा आहे. ठीक आहे, फॉर आय, आता माझा कशात डेटा आलाय, तो स्टेट मध्ये आलेला आहे, स्टेट. ठीक आहे, एंड पण करून टाकतो फॉरचा, एंड एंड केला फॉरचा. TR टेबल रो, नंतर टेरी टेबल डेटा. इथं आपला डेटा आलेला आहे कशात, फॉर काउंटर मध्ये. ठीक आहे, आपलं काउंटर प्रिंट करू आधी, काउंटर. त्याच्यानंतर आपला डेटा आलेला आहे, स्टेट नेम आय डॉट स्टेट नेम, स्टेट नेम. त्यानंतर इन्फो, स्टेट इन्फो. ठीक आहे, सेव्ह करतो. आता मी डेटा फिल करतो, स्टेट घेतो महाराष्ट्र, महाराष्ट्र डिटेल घेतले आणि सेव्ह केलं. ठीक आहे, आता माझं रिडायरेक्ट झालं, पण इथं आलं का, नाही आलं. ठीक आहे, का नाही आला. ठीक आहे, तेवढं आता आलो ब्राउझरला, आता रिफ्रेश केलं, माझा डेटा आला होता. ठीक आहे, तिथं माझा एस कॅपिटल झाला होता डेटा सेंड करताना. ठीक आहे, आणि मी जेव्हा डेटा घेताना काय केलं, एस स्मॉल दिलता.
ठीक आहे. आला माझा डेटा. ठीक आहे. आता मला अजून एक फॉर्म बनवायचा आहे. ठीक आहे. होम पेजवर आलो. ठीक आहे. जसं स्टेट आहे तसं कोणाला क्रिएट करतो मी डिस्ट्रिक्टला पी आर पी आर. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट पी आय एस टी करतो. डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. आता URL बनवतो. URL मध्ये पाथ बनवतो का पाथ डिस्ट्रिक्ट स्लॅश डिस्ट स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट व्ह्यूज डॉट डिस. ठीक आहे. कॉमा दिला. आता फंक्शन बनवतो. व्ह्यूज मध्ये आलो फंक्शन बनवतो. सेम ॲज इट इज जसं आपलं होमचा बनवला सेम. तिथं पण मला काय लागतं फॉर्म लागतोय. डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन जर सेव्ह करायची असेल मला. ठीक आहे. ठीक आहे. आणि रिक्वेस्ट डॉट आणि दिस डॉट एच टी एम एल अशी फाईल बनवतो. ठीक आहे. न्यू फाईल. आता मी काय करतो इथं H1 हेडिंग टॅग देतो आधी H1 मध्ये डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. दिलं. चेक करतो. बॅक आलो. डिस्ट्रिक्ट आलो. डिस्ट्रिक्टवर आलो. डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. एक फॉर्म क्रिएट करतो. ॲज इट इज फॉर्म घेतो मी स्टेटचा. डिस्ट्रिक्ट मध्ये टाकतो. ठीक आहे. जिथं स्टेट आहे तिथं काय करतो मी डिस्ट्रिक्ट करतो. ठीक आहे. डिस्ट केलं. ठीक आहे. सेट डिस्ट्रिक्ट मध्ये ते कॅपिटल केला. डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट नाव करतो डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. सेव डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट नाव. हा झाला माझा डिस्ट्रिक्टचा फॉर्म क्रिएट. आता त्याला ब्राउझरला रिफ्रेश केलं. हा माझा डिस्ट्रिक्टचा फॉर्म आला. ठीक आहे. आता मला काय करायचं स्टेट पण आले पाहिजे माझे. काय आले पाहिजे स्टेट पण आले पाहिजे. ठीक आहे. सिलेक्ट स्टेट. ठीक आहे. आता मी काय यूज केलं सिलेक्ट टॅग यूज केला. सिलेक्ट मध्ये ऑप्शन टाकले. ऑप्शन मध्ये 1 2 3 4 दिले. ठीक आहे. सर ते नेम नाही सर बाकी ना सिलेक्ट टॅग सिलेक्ट टॅग मध्ये मला नेम देत राहिलेले आहे. ठीक आहे. तर नेम देतो. ठीक आहे. एक सिलेक्ट स्टेट नेम सिलेक्ट स्टेट करतो. सिलेक्ट स्टेट केलं. ठीक आहे. नेम दिलं त्याला. ठीक आहे. आता मला काय करायची तिकडले जे स्टेट येतं तिथे डिस्प्ले करायचे. तिकडे काय करायचे तर स्टेट डिस्प्ले करायचे. इथे डिस्प्ले करतो. ठीक आहे. तर दोन स्क्रीनशॉट ऑफ झाले. स्टेट आणायचे. तुम्ही स्टेट कशी आणतो का व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे. स्टेट घेतो तुम्ही आणले स्टेट. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट मध्ये मला डिस्ट्रिक्ट मध्ये पाहिजे तर डिस्ट्रिक्ट मध्ये पास करून देतो स्टेटला. कॉमा ओबीजे करतो. आले माझे स्टेट. आता स्टेटला देतो फॉर लूप मध्ये टाकून. डिस्ट्रिक्ट मध्ये आलो. ठीक आहे. आता फॉर लूप पुढे यूज करणार
फॉर लूप स्टार्ट करणार. फॉर आय इन स्टेट. आता त्याचा एंड कुठं करणार, एक ऑप्शन घेणार फक्त बस. मला इनफ एकच आहे. ठीक आहे, एंड करतो. ठीक आहे, एंड केलं. आता ऑप्शन मध्ये काय टाकतो मी, तिकडून आपल्याला काय आलेलं आहे, स्टेट आलेलं आहे, आय डॉट स्टेट नेम. ठीक आहे, आता मला यांची गरज नाही. ठीक आहे, आलो ब्राउझरला आलो. ठीक आहे, रिफ्रेश केलं, आलं माझं महाराष्ट्र. ठीक आहे, आता मी अजून एक ऍड करतो. ठीक आहे, आलो स्टेटवर. ठीक आहे, स्टेट घेतो गुजरात. गुजरातमध्ये इन्फॉर्मेशन दिली, सेव्ह केलं, झालं माझं. ठीक आहे, आता मी आलो बॅक आलो. ठीक आहे, डिस्ट्रिक्टवर आलो. ठीक आहे, आलं इथे रिफ्रेश केलं, आलं महाराष्ट्र गुजरात. तिकडे जेवढे ऍड केले तेवढे माझे काय तिथे सिलेक्ट मध्ये येते. ठीक आहे, त्याला पण मी रिक्वायर्ड देतो टाकून. रिक्वायर्ड. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, आता मी मॉडेल बनवते. ठीक आहे, काही ना फाद इतकंच.